नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूप मस्त असा वेगळा नाश्ता बनवतोय। यासाठी ते मी 1 कप रवा घेतलाय। यामध्ये अर्धा कप दही घालायचे। दह्याच्याच कपामध्ये इथे मी 1 कप पाणी घेतलंय। सगळं 1 कप पाणी इथे घातलं। आता हे सगळं मिक्स करूया। सगळं हे व्यवस्थित मिक्स करून झालंय। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलंय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं। यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मी बारीक वाटून घेतलंय। हे वाटण तयार आहे। आता इथे आपण जो रवा झाकून ठेवला होता हा सुद्धा छान फुललाय। आधीपेक्षा हे घट्ट झालंय। जे वाटण आपण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये काढून घ्यायचं आहे। मिक्स करूया। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते। यानंतर टोमॅटो घालते। बारीक चिरलेली शिमला मिरची घातली। याबरोबर तुम्ही किसलेलं गाजर सुद्धा घालू शकता। कोथिंबीर घातली। चवीप्रमाणे मीठ घालायचे। मिक्स करूया। यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घातली आहे। आता इथे मी असे डबे घेतलेत किंवा तुम्ही असे पेले घेऊ शकता। उभट ग्लास घेतले तरी चालतील। आता याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तर इथे मी सगळी भांडी तेलाने छान ग्रीस करून घेतलेत। आता हे जे रव्याचं मिश्रण आहे त्यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा आहे किंवा तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता। इनोवरती थोडंसं पाणी घालायचं आहे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी। सगळं मिक्स करायचं आहे। इनो सगळ्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स व्हायला हवा। ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे आणि हे करत असतानाच मी गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी सुद्धा गरम करत ठेवलं आहे। मिक्स केलं की लगेचच आपल्याला हे ग्रीस केलेल्या भांड्यांमध्ये काढून घ्यायचं आहे। तर असं अर्ध भरून घेतलंय।
आता इथे गॅसवरती मी जे पाणी गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये ही भांडी ठेवायची आहेत. यावरती झाकण ठेवून 8 ते 10 मिनटं आपण हे वाफवून घेऊया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. इथे आता 10 मिनटं झाले आहेत. आपण पाहूया, हे तयार आहे. इथे पहा मी सुरी इन्सर्ट करते. सुरी क्लीन आली आहे, म्हणजे हे आतपर्यंत शिजलं गेलं आहे. हे आता मी पूर्ण थंड करून घेतलं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतरच हे काढून घ्यायचं आहे. तर आधी याच्या जे कॉर्नर आहेत ते सोडवून घ्यायचे आहेत. अगदी सहज निघून येतं, हे पाहू शकता. इथे मी सगळे काढून घेतलेत. आता हे असेच तुम्ही कट करून सर्व करू शकता, पण मी इथे यांना एकदा फोडणी देणार आहे, ज्यामुळे आणखी चवदार होईल आपला नाश्ता. तर इथे मी पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली, पाव चमचा जिरं घातलं, थोडासा कढीपत्ता चिरून घालायचा आहे, पाव चमचा लाल तिखट घातलंय, यामध्ये तुम्ही सफेद तीळ सुद्धा घालू शकता. आता यामध्ये आपला तयार नाश्ता जो आहे तो असा परतून घ्यायचा आहे. सगळा मसाला याच्या साईडनी लावून घ्यायचा आहे. वरून मी थोडीशी कोथिंबीर घातली. नाश्ता आपला तयार आहे, काढून घेऊया. याचे असे स्लाइस करायचे आहेत. खूप मस्त वेगळा असा नाश्ता झटपट तयार होतो. इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केला आहे. तुम्ही ग्रीन चटणी बरोबर सर्व करू शकता. तर आजची ही वेगळी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.